नमस्कार मित्रांनो, आपले शिवार या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचं स्वागत आहे. आणि आज तुम्हाला मी आपल्या कागदी निंबूला आणि बिगर काटाळी निंबूला शेणखत टाकताना दाखवतो आहे. यालाच बारमाही निंबू असंही म्हणतात. का बरं तिथं समजेल तुम्हाला. आता या झाडावर पाहू शकता तुम्ही. आता मी बाग तोडलेला आहे तरी देखील या झाडावर निंबू आहेत. त्याचप्रमाणे फुलं बी लागली आता लगेच नवीन. म्हणून याला 12 निंबू म्हणतात, कारण की 12ही महिने याला फुल येतं, फळ राहतं, त्यामुळे याला 12 निंबू म्हणतात. आता या झाडाला खत प्रक्रिया कशी टाकतो आपण माहिती आहे का? त्याच्यामध्ये निंबूच्या झाडाला दोन्ही साईडला झाडाच्या वाढनुसार अंतरावर 2.5 ते 3 फुटावर खड्डे करायचे 2. आणि आपल्याला एका वेळेस नाही टाकता 2 टाईम खत टाकणार आहोत. हेच खत आपण, कारण की एका वेळेसच दोन्ही साईडला खड्डे केले तर मुळ्या तुटण्याची शक्यता असते आणि झाडाला शॉक बसतो. आता तुम्ही पाहू शकता किती अंतरावर खड्डा केला आहे तरी तुम्हाला झाडाच्या मुळ्या दिसतील. या प्रकारे झाडाच्या मुळ्या बाहेर आलेल्या असतात, तुटल्या जातात. पाहू शकता तुम्ही. त्याच्यामुळे माझ्या मतानुसार माझ्या मनाला असं वाटतं की 8 दिवसा किंवा 15 दिवसाचा फरक करून अजून एकदा खत देऊ आपण. सुरुवातीला 1 टप्पामध्ये 2 खड्डे करायचे, म्हणजे अर्धा टप ह्या खड्ड्यात, अर्धा टप त्या खड्ड्यात. नंतर 15 दिवसांनी पुन्हा विरुद्ध साईडला, या साईडला 1 खड्डा आणि त्या साईडला 1 खड्डा करायचं आणि त्यांना खत द्यायचं. त्याच्यामुळे झाडाला एकदम शॉक न बसता मुळ्यांना त्यामध्ये ओलावा बी राहतो आणि खत बी आपलं लागतं आणि चारी कोपऱ्यांना चारी साईडला खत मिळतं. आता तुम्ही पाहू शकता ह्या लाईनीला आपलं खत लावलं गेलेलं आहे आणि सोप्या पद्धतीने खत लावतो आपण. काही जास्त याच्यात हे नाही, मेहनत नाही, कारण की 2 खड्डे करून घ्यायचे, अर्धे टप टाकून द्यायचे, त्याच्यानंतर ते बुजून द्यायचे. आता हे खड्डे असे खणले, त्यानंतर शेण आणून हे शेण टाकल्यानंतर असे परत पुन्हा बुजून द्यायचे. बुजण्याचं काय कारण की आपलं लोट पाणी आहे, पाण्याबरोबर शेण वाहून जातं ना, त्यामुळे ते व्हायला नको आणि पुरेपूर जमिनीला लागलं गेलं पाहिजे. आणि यामध्ये आपण शक्यतो कुजलेलं ना आणता ताजं शेणखत टाकतो मी, कारण की ते लवकर जमिनीला लागतं असं माझा अंदाज आहे. त्याच्यामध्ये नायट्रोजनचं प्रमाण जास्त असतं आणि ते लवकर लागलं जातं शेणखत. असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपले शिवार या चॅनलला आपण सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.